नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल स्टडी विथ संकेतवर। आणि मित्रांनो, आपण बघणार आहोत असे काही समानार्थी शब्द जे तुम्ही कोणत्या पण एक्झामला जा, पोलीस भरती असो, तलाठी असो, वनरक्षक असो, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणती पण एक्झाम द्यायला जा, तुम्हाला याच्यामधूनच समानार्थी शब्द येणार म्हणजे येणार। आणि मित्रांनो, हा आपला भाग तिसरा आहे। ज्या कोणी भाग पहिला आणि दुसरा बघितला नाही त्याने एक वेळा चॅनलवर जाऊन भाग दुसरा आणि तिसरा बघून घ्या, पहिला आणि दुसरा बघून घ्या। चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपण सुरू करूया आपले महत्त्वपूर्ण शब्द। बघा, आपला पहिला शब्द आहे इशारा। इशारा म्हणजेच काय होते? सूचना, संकेत आणि कडी। आणि मी तुम्हाला हे शब्द माहीत ठेवण्यासाठी अशा काही ट्रिक्स सांगतो जेणेकरून तुम्हाला हे शब्द माहीत ठेवण्यात प्रॉब्लेम जाणार नाही। बघा, सर्वात आधी आपण बघू सूचना। समजा एखादी व्यक्ती आपल्यापासून थोडा लांबीवर आहे, ज्याच्यापर्यंत आपला आवाज जाऊ शकत नाही, आणि आपल्याला त्याला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, तर आपण कशी सांगू? त्याला इशारा करून सांगू। कसं काय सांगू? हे आपल्याला जे सूचना सांगायची आहे ते इशारा करून सांगू। आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे संकेत। बघा, संकेत म्हणजेच इशारा, संकेत करणे म्हणजे काय होते? इशारा करणं होते। आणि त्याच्यानंतर आहे कडी। आता आपल्याला हे कडी कसं माहीत ठेवायचं? बघा, आपल्याला आपल्या एखाद्या मित्राने जेवण करायला बोलवलं, आपण त्याच्या घरी गेलो आणि आपल्याला कडी खायची आहे, तर आपण त्याला कशी सांगू? इशारा करून सांगू की मला कडी दे। कशी सांगू त्याला? आपण इशारा करून सांगू। तर बघा, आपले आता हे 3 शब्द झाले। इशारा म्हणजे सूचना, संकेत आणि कडी, हे तुम्हाला माहीत झालं। आता आपण दुसऱ्या शब्दावर जाऊ, ते आहे इहलोक। कोणता शब्द आहे? इहलोक। इहलोकचे समानार्थी शब्द काय आहे? मृत्यूलोक आणि पृथ्वीलोक। इही म्हणजे काय? इथले। आणि इथले लोक काय पावतात? मृत्यू पावतात। म्हणजे आपण सगळेजण अमर आहो का? नाही, तर आपण कधी ना कधी मृत्यू पावणारच आहोत, हे सर्वांना कॉमन आहे। म्हणून या लोकाला काय म्हटले जाते? मृत्यूलोक। या ही लोकीला काय म्हटले जाते? मृत्यूलोक। आणि आपण राहतो कुठं? पृथ्वीवरती, म्हणून पृथ्वीवर राहतो म्हणून पृथ्वीलोक। असे आपल्याला काय ही लोकचे समानार्थी शब्द माहीत करायचे आहे। ही लोक म्हणजे मृत्यूलोक, इथले लोक मृत्यू पावतात म्हणून पृथ्वीलोक। त्याच्यानंतर आपण कुठं राहतो? या पृथ्वीवर राहतो म्हणून पृथ्वीलोक। चला तर मग त्याच्यानंतर आपला शब्द आहे समोरचा इनाम। तर इनामचे शब्द काय आहे? बक्षीस, देणगी आणि पारितोषिक। काय आहे? बक्षीस, देणगी आणि पारितोषिक, हे याचे समानार्थी शब्द झाले। चला तर आता समोरचे शब्द पाहू। इच्छा। मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला इच्छा हा समानार्थी शब्द एक्झाममध्ये भरपूर वेळा विचारला आहे। तर बघा, इच्छाचे समानार्थी शब्द काय आहे? आकांक्षा, मनीषा, स्पृहा, वांछा आणि अभिलाषा। तर बघा, आता हे शब्द कसे माहीत ठेवायचे? खूपशा मुलांची इच्छा असते की मला आकांक्षा भेटावी, तर कोणाची इच्छा असते? मला मनीषा भेटावी, तर कोणाची इच्छा काय असते? मला अभिलाषा भेटावी। अशा प्रकारे आपण हे माहीत ठेवू शकतो। मित्रांनो, मी तुम्हाला ह्या ट्रिक याच्यासाठी सांगत आहे की तुम्हाला हे शब्द माहीत ठेवण्यास खूप सोपे जाणार आहे, जेणेकरून तुम्ही हे शब्द विसरणार नाही। तसेच स्पृहा आणि वांछा हे तुम्हाला माहीत ठेवायचे आहे। इच्छा म्हणजे काय? स्पृहा आणि वांछा। समजलं? तर बघा, इच्छा म्हणजे एखाद्या मुलाची अशी इच्छा राहते की कोणाची इच्छा असते मला आकांक्षा भेटावी, तर कोणी म्हणते मला मनीषा भेटावी, आणि कोणी म्हणते मला अभिलाषा भेटावी। आणि स्पृहा आणि वांछा हे तुम्हाला माहीत ठेवायचे आहे। चला तर मग आता समोरचे शब्द बघू। इलाज। इलाज म्हणजे उपाय आणि तोडगा। बघा, इथे दिलं आहे इलाज। इलाज म्हणजे काय? उपाय हे सर्वांना माहीत असते। तसेच तोडगा, एखाद्या गोष्टीचा आपल्याला इलाज पाहिजे तर आपण काय म्हणतो? त्याला तोडगा हवा आहे। एखाद्या गोष्टीचा आपल्याला काय हवा आहे? तोडगा हवा आहे। अशा प्रकारे आपण हे माहीत ठेवू शकतो। त्याच्यानंतर आहे इमान। तर बघा, इमान हे आपल्या विमानासारखे शब्द आहे। आणि विमान चालवायला एखादी जो व्यक्ती आहे, जो ज्याचा पायलट आहे, तो कसा पाहिजे? आपल्याला निष्ठावान आणि प्रामाणिक पाहिजे। कसा पाहिजे? आपल्याला निष्ठावान आणि प्रामाणिक पाहिजे। अशा प्रकारे आपण हे माहीत ठेवू शकतो। तर इमान म्हणजे निष्ठा आणि प्रामाणिकपणा। आता त्याच्यानंतर आपण समोरचे शब्द बघू। इतर।
मित्रांनो, इतर हा शब्द कशासारखा वाटतो? इत्तरसारखा वाटतो. इत्तर म्हणजे तुम्हाला तर माहीत आहे, हा एक प्रकारचा काय आहे? सेंट. इत्तर काय असते? हा एक प्रकारचा सेंट असतो, जो एक लहानशा काचेच्या बॉटलमध्ये येतो. तर बघा, आपण अन्य लोकांपेक्षा वेगळे दिसावे याच्यासाठी आपण काय वापरू? इत्तर वापरू. अन्य लोकांपेक्षा वेगळे दिसण्यासाठी आपल्याला काय वापरायचे आहे? इत्तर वापरायचे आहे. तर इतर म्हणजे अन्य आणि वेगळा हे माहीत झालं तुम्हाला. कसं? तर इतर लावल्याने आपण अन्य लोकांपेक्षा काय दिसू? वेगळे दिसू. आता बघा आहे निराळा. निराळामध्ये बघा आखरीचे 2 शब्द ते आहे राळा. आता बघा, काही व्यक्ती असे असतात ज्याला इत्तरपासून एलर्जी होते, की जो कोणी इत्तर लावून त्याच्या जवळ गेलं की त्याचे डोकं दुखायला लागते. तर समजा एखादी व्यक्ती अशा व्यक्तीपाशी गेला की इत्तर लावून अशा व्यक्तीपाशी गेला की ज्याला त्या इत्तरच्या वासामुळे त्याचं डोकं दुखायला लागतं. तर तो त्या समोरच्या व्यक्तीला काय म्हणे? तू दूर राहा. पण तो जर का त्याच्या दूर राहतच नाही, तर त्यांच्या दोघांमध्ये काय होणार? राळा. अशा प्रकारे आपण हे इतर म्हणजे निराळा हे माहीत ठेवू शकतो. बघा मित्रांनो, हे तुम्हाला आता थोडंसं वेगळं वाटत असेल, पण ज्या वेळेला तुमच्या नजरेसमोर हे शब्द येतील तुम्हाला पटकन आठवणार आहे. की जसं इतर म्हणजे अन्य, निराळा आणि वेगळा हे बघता क्षणी तुम्हाला लक्षात येणार आहे. त्याच्यानंतर बघू इयत्ता. इयत्ता म्हणजे श्रेणी आणि वर्ग. पहा, आपण ज्या शाळेमध्ये राहत होतो तेव्हा ज्या पण कोणत्या वर्गात राहत होतो, तर आपल्या वर्गाच्या समोर काय लिहिलं राहायचं? इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 10वी अशा प्रकारे लिहिलं राहायचं. तर इयत्ता म्हणजे काय होतं? वर्ग आणि श्रेणी. चला समोर बघूया ईश्वर. ईश्वर म्हणजे देव, परमेश्वर, अलग, ईश, प्रभू आणि निर्गुण. तर बघा, ईश्वर म्हणजे देव, परमेश्वर, ईश, प्रभू हे तर सर्वांना माहीतच असते. पण अलग आणि निर्गुण हे 2 शब्द आपल्याला माहीत करायचे आहे. बघा, अलगमध्ये लख दिला आहे आणि लख म्हणजे काय? लाख. बघा, जो व्यक्ती एक म्हणजे खूप लाखामध्ये एक असतो तो कसा असतो? देव माणूस असतो. अशा प्रकारे आपण माहीत ठेवू शकतो. जो लाखामध्ये एक असतो तो काय असतो? देव माणूस असतो. आणि अलगच्या शेवटी लख आलेला आहे. त्याच्यानंतर बघा निर्गुण. एखादी व्यक्ती निर्गुणी असला तर आपण त्याला गुणी बनवण्यासाठी कोणापासून येतो? ईश्वरापासून येतो. आणि तो ईश्वराची भक्ती करायला लागला की तो काय बनतो? गुणी व्यक्ती बनतो. अशा प्रकारे आपण हे माहीत ठेवू शकतो. तर बघा, ईश्वर म्हणजे काय? देव, परमेश्वर, अलग, ईश, प्रभू आणि निर्गुण. त्याच्यानंतर आहे ईर्ष्या. आणि त्याची समानार्थी शब्द काय आहे? चुरस, स्पर्धा आणि मत्सर. जे 2 व्यक्तीमध्ये स्पर्धा असते ते एकमेकाशी काय करतात? ईर्ष्या करतात. आणि चुरस व मत्सर हे आपल्याला माहीत ठेवायचे आहे. तर बघा, ईर्ष्या याचे समानार्थी शब्द काय आहे? चुरस, स्पर्धा आणि मत्सर. तर मित्रांनो, हे होते आपले ई या अक्षरावरील समानार्थी शब्द. आणि आता उद्या आपण याच्या समोरचा जो शब्द आहे त्याच्यावरती समानार्थी शब्द बघू. आणि तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.